हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ईडी डॉक्टर भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, फडणवीसांचं आश्वासन. तर निंबाळकरांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न केला, निंबाळकरांवरचे आरोप फडणवीसांनी फेटाळले. डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदने मध्यरात्री उशिरा पोलिसांना शरण. थोड्याच वेळापूर्वी कोर्टासमोर केलं सादर. गोपाल बदने शरण येण्यापूर्वी 2 दिवसात पंढरपूरहून बीडला घरी गेला होता. हजर न झाल्यास बडतर्फ करण्याच्या इशाऱ्यानंतर शरण आल्याची माहिती. महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला. शिंदेंच्या आदेशानंतर सुद्धा माझा लढा सुरूच ठेवणार, धंगेकरांचं विधान. रवींद्र धंगेकरांचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवरती नवा आरोप. मोहोळांची मुंबई फ्लाइंग क्लबवरती मेहरबानी. मोहोळांमुळे हवाई उड्डाण विभागाचं 197 कोटींचं नुकसान, धंगेकरांचा दावा. फलटण आत्महत्या प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. आत्महत्या प्रकरणातील लढाईत काँग्रेस पक्ष कुटुंबियांसोबत. पुणे जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी जैन समाज आक्रमक. 1 तारखेआधी व्यवहार रद्द न झाल्यास उपोषण करणार, जैन मुलींचा इशारा. तर पीएम मोदींसोबत बैठक घेण्याची राजू शेट्टींकडे मागणी. राज ठाकरे ऍक्शन मोडवर. मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादींचा अभ्यास करून त्यातील घोळ समोर आणण्याचे आदेश. राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ. द्राक्ष बागांसह कांदा कापूस पिकाचं अतोनात नुकसान. नुकसानामुळे राज्यातील बळीराजा हतबल. आपला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. फलटणमधील महिला डॉक्टरांच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घेरलं जात आहे. पण फलटण दौऱ्यावरती असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट देत विरोधकांच्या राजकारणावरती हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. डॉक्टर भगिनीला न्याय देणारच. फलटणमध्ये मुख्यमंत्र्यांची ग्वाही. निंबाळकरांना फडणवीसांची क्लीन चिट. मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिटवर मवियाची टीका. फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूनं अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या महिला डॉक्टरवर आरोपींचे रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय. तसा उल्लेखच मयत डॉक्टरच्या पत्रात आढळल्याचं सांगत विरोधकांनी या प्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घेरल्याचं पाहायला मिळतंय. निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे. 31/7/2025 ला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पी आहेत, यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंशी बोललेले आहेत. विरोधकांचे हे आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी फेटाळले. पण त्यानंतर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी कमी होत नसल्यानं त्याचे पडसाद फलटणच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेतही उमटले. भाषणाला आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी या आरोपांचा दाखला देत विरोधकांवर प्रहार केला. असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या, जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही. तुम्ही इथं येण्याचा संकेत साहेब, तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या, पण फलटणला तुम्ही मुद्दाहून आला, तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे. फलटणमध्ये
महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं खळबळ माजली असताना मुख्यमंत्री येणार की नाही याविषयी शंका उपस्थित केली जात होती. पण देवेंद्र फडणवीसांनी फलटणमध्ये मेळावा घेत रणजितसिंह नाईक निंबाळकरांची पाठराखण केली. एवढंच नाही तर महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात निंबाळकरांचा संबंध नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांना क्लीन चिट दिली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या राजकारणावरही प्रहार केला. अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजितदादांचं, सचिनदादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिल्यानंतर पुन्हा एकदा दानवेंनी टीका केली आहे. तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? वाटतं पोलीस यंत्रणा बाहेरचे निष्पक्ष जे करणार काम आहे त्यांना द्या. तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार. पण त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही, तो क्लीन चिट देणार. म्हणून बाहेरचा ज्याचा एक चांगलं नाव आहे अशा अधिकाऱ्यांना इथं चौकशी दिली पाहिजे. मगच मुख्यमंत्र्यांनी अशा आपल्या पक्षाच्या पोचलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर क्लीन चिटची भूमिका घेतली. सामान्य कुटुंबातून आलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं अनेक सवाल उपस्थित केले. आता या प्रकरणात आधी प्रशांत बनकर आणि आता PSI गोपाल बदनेही शरण आल्यानं यातील काही प्रश्नांचा उलगडा होणार आहे. पण कोणत्या प्रकरणात महिला डॉक्टरवर मेडिकल रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता, यात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा काही संबंध होता का, याचाही तपास करण्याची मागणी होती. पण आता मुख्यमंत्र्यांनीच एक प्रकारे क्लीन चिट दिल्यानं हा तपास होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. साताराच्या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या बदनेने पंढरपूर असेल, सोलापूर आणि नंतर बीड असा प्रवास केलेला होता. अटकेआधी बदने कुठे होता, त्याला कोणी मदत केली, असे अनेक प्रश्न खरं तर या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. आरोपी गोपाळ बदनेला कुणी दिला आश्रय? बदनेला कुणी वाचवण्याचा केला प्रयत्न? गोपाळ बदने कुणाच्या वाहनातून पसार झाला? साताराच्या फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणी फरार आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने अखेर शुक्रवारी पोलिसांना शरण आला.